नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॅपी ब्लॉग चॅनलवरती. आज आलो आहे मी इथं आमचे सुजित भाऊ आणि त्यांचे भाऊ सुमित भाऊ आणि मी अमित. मला तर माहीत असा तुम्ही. आम्ही आज ते तुम्हाला दाखवलं होतं ना, ते किंवा पात्रूमध्ये गौतम बुद्धाच्या लेण्या आहेत. कधी जाता भाऊ, कधी व्हिडिओ काढतात. आज आम्ही त्या लोकेशनवर आलो आहे आणि अंदर गेल्यावर तुम्हाला आम्ही सर्व याचं हे दाखवणार आहोत. चला आता बॅक कॅमेरानं आपण सर्व इकडचा परिसर दाखवून देऊ. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, खूप जुनं आहे. नोटीस वाचली, अति जर काही येडेचाले केले तर डायरेक्ट 1,00,000 रुपये जुर्माना आहे. आणि असं तसं आहे. आता आम्ही चाललो आहे, गाडी लावली बाहेर. आम्ही आता वरती जाणार आहोत. वरती जायचा रस्ता. आणि थोडा टाईम झाला म्हणून आम्हाला. सध्या 5:44 झाले संध्याकाळचे. आणि हे आहे ते पूर्ण बुद्धकालीन लेण्या समोर दिसून येते तुम्हाला. आपण ते पाहू. आज मला भरपूर जणांना सांगितले होते की तू पातूर सरोवरचा दुधानीचा ब्लॉग बनवला आणि इथं जवळपास असून बुद्धाच्या लेण्या आहेत खूप चांगल्या मस्तपैकी कंडिशनमध्ये, तर तू तिथं जाऊन ब्लॉग काऊन नाही बनवत? अरे मला माहीतच नव्हतं तर मी काय बनवू ब्लॉग तिथं. तर मग आज सुजित भाऊच्यामुळं समजा यायचं काम पडलं तर आलो आम्ही. तर चला छोटा मोठा एखादा ब्लॉग व्हिडिओ काढू. आणि मागं पाहू शकता तुम्ही, एकदम मोठ्या आणि जंगल भागात होतं हे. पण आता आजूबाजूनं प्लॉट पडले आणि प्लॉट पडलेला तर की एवढं हे असं वाटत नाही समजा. पण आता आम्हाला इथं वरती फक्त आम्ही 3घच जण दिसून राहिलो. आमच्यावर आमच्याशिवाय तर इथं कोणी जास्त तर काही दिसून राहिले. आता पाहू आपण. आता हे बघा मित्रांनो, आपण आलो आहे लेण्या इकडे. याले पाहूनच तर पूर्ण भीती वाटल्यासारखं वाटत होतं मला. जबरदस्त आहे. पाहू शकतो मित्रांनो, काही अवशेष तुकडे पडेला फेकून दिलेले सारखे. हे खोदकाम केलं असेल काही. मोठमोठाले दगड वगैरे एकदम जबरदस्त पैकी आहे. यांच्या म्हणणं आहे की वाकाटक राजाच्या शिल्पकालीनमधून पद्धतीनं बनवेला ते. आणि हे असे नमुने तर आपल्याला प्रत्येक जागी भेटते. हे हे एवढं ऐतिहासिक स्मारक आहात. हे ते कुंटीबंद किल्ले कुठे जा, हे भीतीवर लिवणारे नमुने भेटतातच. हे पाहू शकता बाहेरून असं आहे. आता आपण याच्या आतमध्ये जाऊ. पूर्ण काळा पडलेला दगड आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हे बघा, इथं हे पहिल्या काळी मूर्ती होती वाटते. मी यूट्यूबवर बघितलं होतं ते. आता काढली का काय एवढं काही माहीत नाही. आणि दगड पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही, किती पद्धतशीरपैकी कापलेले आहेत. आणि लेण्या पण पाहू शकता. फोटोग्राफर आहात हे इथं. मी या रस्त्यानं जातो तर रस्ता नाही हा. मित्रांनो, मी अंदर एंटर झालेलो आहे. पाहू शकता तुम्ही, थोडा अंधार आहे. फ्लॅश ऑन केला मी. पाहू शकता तुम्ही. मला माहीत नव्हतं एवढं मोठं असेल म्हणून. मी विचार पण नव्हता केला. पण जेव्हा मी स्वतः साक्षात इथं आलो तेव्हा समजलं की नाही, पातूरमधलं जे म्हणत लेण्या पहा आहे ते सर्व एकदम जबरदस्त काम आहे. मित्रांनो, यातनी पूर्णपैकी तर गड्डा पण आहे. अलगच स्मेल येत आहे. जागोजागी असे गोल गड्डे करेल आहेत त्या काळात समजा. आणि अजून इथं कोणती तरी यूट्यूबवर पाहिल्यानुसार 2 नंबरची लेणी आहे. ते बाहेरून जावं लागते तिकडून. आणि हे जे आहे, एक मिनिट, हे जे आहे हे गोडाऊन आहे. गोडाऊन म्हणजे सध्या काय ठेवलं रे बा यातनी, बंद करेल आहे वाटते. हे तिकडे पण रस्ता होता तो बंद केलेला आहे मित्रांनो.
तिकडून काही ना काही असेल रस्ता म्हणून हे बंद करायला आहे. वाईट सिमेंट आहे वाटते बिर्ला, काही नाहीतर कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल. पाहू शकता तुम्ही, ते 2 नंबरची लेणी आहे, तिथेच जातो आपण आता. तुम्ही पहा आता, हा वेगळा पार्ट आहे मित्रांनो. याच्या अंदर जातो मी. सुजित भाऊ तिकडे चालले आणि फ्लॅश ऑन करतो मी, पाहू शकता. एवढ्या चांगल्या लेणी आहेत, पण हे कसं आहे, ह्या गोष्टीचा लय राग येते मला. आपल्या बापाची प्रॉपर्टी नाही तर पण काही करायला पण नाही पाहिजे असं. मस्त जबरदस्त आहे लेण्या. हां मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं हे आहे ते. इथं पहिले गौतम बुद्धाची मोठी मूर्ती होती आणि मला अंदर जायचा भीती वाटत आहे थोडीफार. इथं खूप मोठी मूर्ती होती आणि ते टायमानुसार काढून टाकली वाटते की डॅमेज झालेशन म्हणून. हे आहे 2 नंबरची लेणी. आणि बाहेरून अजून एक लेणी आहे, ते पण दाखवून देतो तुम्हाला आणि सांगतो त्याच्याबद्दल. पण त्याच्याबद्दल काही एवढं माहीत नाही म्हणून मी फक्त सांगत आहे तुम्हाला. हे तिसरी आहे मित्रांनो. आता याच्या अंदर एंटर होतो मी. याच्या अंदर पण स्पेशल सेपरेट आहेत, कारण की अंदरून इकडे तिकडे जायला अंदर आहे रे बा, सेपरेट जायला जागा नाही. म्हणजे अखंड नाही आले, सेपरेट आहे. हे पण मूर्ती होती वाटते बुद्धाची, तोडून तुटेल आहे समजा. आणि हे दिवा ठेवायला कोपऱ्याचे घरात बनवतो मातीच्या, तशा टाईप. तरी हालत मस्त आहे पण आहे. पुरातत्वन भागानं जर हे पहा, चंगादर पण दिसलं होती. पुरातत्वन भागानं याच्या इकडे लक्ष दिलं तर हे अजून डेव्हलप पण होऊ शकते. जसं की हे डॅमेज झालं, हे साईडले फेकून असं तसं, तर सर्व काही होऊ शकते. मित्रांनो पहा, याच्या वर तर जाता येते का नाही ते पाहतो आम्ही, आणि गेल्यावर तुम्हाला नक्कीच त्यातला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो बस झालं आहे, तेवढं दाखवलं आम्ही. आता मी चाललो आहे वापस, आणि मोबाईलात व्हिडिओ पण नाही निघत आहे कारण की अंधार पडलेला आहे. नाईट विजनमध्ये जेवढं दाखवू राहिलं पण त्याच्यापेक्षा जास्त अंधारच पडेला आहे. तर मग आजचा व्हिडिओ इथंच खतम. थोडासा अभ्यास करेन मी या लेण्याबद्दल, काही 2 शब्द मला जसे बोलता आले होता तसं, आणि मग नंतर पार्ट नंबर 2 मी अपलोड करणार आहे लवकरच. धन्यवाद.